जगमहट्टी इथं काही रुक्मिणीबाई पाटील यांचा 19वा स्मृतिदिन उत्साहात. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. विद्यालयाला सीसीटीव्ही कॅमेरे आणि विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप. अग्निवीर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अभिजित राऊतांचा विशेष सत्कार. जंगमहट्टी येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालयात कैलासवासी रुक्मिणीबाई विठ्ठलराव पाटील यांचा 19वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच विद्यालयातील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी DL तुपट होते. मार्च 2026 मध्ये झालेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्रथम 5 क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. विद्यालयाची गरज लक्षात घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले, तर विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. तसंच अग्निवीर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अभिजित अमर राऊत याचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी रुक्मिणीबाई पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. विद्यालयाचे मुख्याध्यापक MB जाधव यांनी मान्यवरांचं स्वागत केलं. यावेळी पाटील परिवारातील प्रकाश पाटील, सदानंद पाटील, प्राध्यापक विजयभाई पाटील, प्राध्यापक शिवाजीराव पाटील, डॉक्टर बाळकृष्ण पाटील, रवींद्र पाटील, अश्विनी पाटील, साईराज पाटील आदी उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच विष्णू गावडे, पुंडलिक भोसले, यशवंत नागुर्डेकर, संभाजी पाटील तसंच DL तुपट यांनी कैलासवासी रुक्मिणीबाई पाटील यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या जीवनातील विविध पैलू आणि कार्याचा स्मृतिदिनाच्या निमित्तानं उपस्थितांना परिचय करून देण्यात आला. अश्विन पाटील यांनी प्रास्ताविक केलं. यावेळी सरपंच रेणुका कांबळे, उपसरपंच साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य शाहू भोसले, लता शिंदे, पोलीस पाटील संतोष सुतार, मारुती नागुर्डेकर, नंदकुमार पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. RK कोलेकर यांनी सूत्रसंचालन केलं, तर मुख्याध्यापक MB जाधव यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.